जी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण जर 6 ओव्हर्समध्ये इथनं एक चांगला टोटल सेट करायचा असेल तर पार्टनरशिप बनवावी लागेल, मैदानाच्या आतमध्ये टिकावं लागेल. या गोष्टी इम्पॉर्टंट असतील. फुलर लेन होता, ड्राईव्ह करायचं होतं, बॅटची एज होती, विकेट किपर रनआउटची देखील संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हा आता दुसरा धक्का लागला. कारण सध्याच्या घडीला जर आपण विचार केला ना तर कुठे ना कुठे कम्युनिकेशनचा अभाव होता, कॉलिंग प्रॉपर नव्हती. त्या अनुषंगाने हा दुसरा धक्का फलंदाज बाद. जे खर्च केले एकही रन आतापर्यंत खर्च केली नाहीये. अपील इथं केली गेली. अंपायर सांगतायत की यस, उजव्या ऑफस्टिकच्या फार बाहेर अतिरिक्त रन निर्माणीतनं मिळेल. अजून देखील विकेट किपर सरप्राईज. येस, इट इज आउट. बॅटची एज लागली होती आणि तिसरा धक्का लागला. अतिशय खराब स्टार्ट म्हणता येईल. या अगदी पहिल्या सामन्यामध्ये आपण प्रथमतः फलंदाजी करत असताना जी टीम अर्थातच आहे, अर्थातच दोन धक्के रनआउटच्या स्वरूपामध्ये. त्यामध्ये आपण जर विचार केला तर लास्ट बॉलवरती कॉट बिहाइंड द विकेट, बॅटर बाद झाले. 3 विकेट आतापर्यंत गेले. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील फक्त बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल रन निर्माणीतनं घेतली जाईल. आणि आता जर आपण विचार केला तर 3 विकेट गेल्यानंतर ही पहिली धाव स्कोर कार्डवरती. 1 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. या सिच्युएशन मधनं जर बाहेर निघायचं असेल ना तर एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इथनं चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण परिस्थिती आता थोडी विपरीत आहे, अगेन्स्ट आहे. फुल टॉस लॉफ्ट केला.
जबरदस्त फटका बॉल हवेमध्ये आणि एक्झॅक्टली फिल्डिंग फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळेल. अभिषेक अभिषेक होते अप्रतिम कॅच. का फिल्डिंग मध्ये असे एफर्ट जेव्हा ॲज अ फिल्डर तुम्ही देता तेव्हा खऱ्या अर्थाने पूर्णपणे टीम मध्ये देखील ना पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट होतो. तुमचे गोलंदाज देखील त्यांच्या परीने एक्स्ट्रा एफर्ट्स लावून चांगली गोलंदाजी करतात आणि सध्याच्या घडीला जर आपण बघितलं गेलं ना तर ही एक चांगली सुरुवात एक सकारात्मक सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच फिल्डिंग करणारी टीम PCMC ब्लास्टर्स फर्स्ट फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फुलर लेन डिलिव्हरी वाईट ऑफ ऑफ स्टंप ड्राईव्ह केला लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित एक सिंगल रन इथनं घेतली जाईल. बघा स्वतःच्या गडीला स्टार्ट फार खराब झाला कारण फर्स्ट ओव्हरमध्ये आपण बघितलं रन्स ज्या बनवल्या गेल्या होत्या फक्त 2 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 4 विकेट देखील गेले. त्यानंतर या फर्स्ट ओव्हर नंतर आपण बघितलं या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुहास कथोरिया पाकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे. थर्डमॅनला फिल्डर एक सिंगल रन प्रमाणितनं घेतली जाईल. स्पेशली जे ही आमचे प्लेयर्स आहेत प्रेक्षक आहेत ऑडियन्स आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगेन ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे ग्लोबल टेनिस क्रिकेट.com अर्थात GTC. यूट्यूबवरती जा GTC सर्च करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आणखीन एक सिंगल रन प्रमाणितनं घेतली जाईल. यानंतर जो होणारा सामना आहे नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहा. NMR रायडर्स वर्सेस नाशिक रॉकर्स. 4 विकेट आतापर्यंत गेले. पुढचा बॉल पुल करायचा होता. आणखीन एक चांगली डिलिव्हरी या मॅच मध्ये पूर्णपणे पकड आपल्याला PCMC ब्लास्टर्स टीमची पाहायला मिळत आहे. कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळाली ना फर्स्ट ओव्हर मध्ये आपण बघितलं 4 विकेट गेलेत आणि स्कोर कार्ड जर आपण बघितला तर बॅकफुटला जाऊन पंच केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. फिल्डिंग देखील चांगली राहिली. पूर्णपणे इन कंट्रोल आपल्याला पाहायला मिळत आहेत PCMC ब्लास्टर्स. पुढचा बॉल फुलर लेंथ होता. लॉफ्टेड स्ट्रोक समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित असतील. एक सिंगल इथं घेतली जाईल. स्कोर कार्ड या एका धाब्याच्या मदतीने आता पुढे जातोय. टोटल जाऊन पोहोचलाय. दरम्यान बॅकफुटला जाऊन ऑफ ड्राईव्ह केला. कव्हरला फिल्डर एक सिंगल इथं घेतली जाईल.
पुल केला अडवा बाटण्या दरम्यान डीप मिड विकेटला फिल्डर पोहोचतात तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल. दुसरीसाठी देखील कॉलिंग केली गेली. 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील या ओव्हरमध्ये दरम्यान. जर आपण विचार केला तर टोटली आतापर्यंत 5 धावा खर्च झाला. अजून देखील काही चेंडूंचा खेळ या षटकामध्ये शिल्लक असेल. फुलर लेंथ होता. आणखीन एक डॉट बॉल येतो अशा प्रकारे. आफ्टर 3 ओव्हर्स 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर स्कोर कार्ड आपण बघितला 7 ऑन द बोर्ड, 4 विकेट गेलेत. आफ्टर 3 ओव्हर्स 7 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ इथनं बाकी असेल. पुल करायचं होतं. अपील देखील इथं केली जात आहे बट डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन मिळेल. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर जी स्पर्धा आपण पाहत आहात असोसिएशन ऑफ रेडिओलॉजिस्ट कल्याण झोन ऑर्गनाइज रेडिओलॉजी प्रीमियर लीग 2024 पहिला दिवस. पूल केला जबरदस्त फटका. वॉट अ हिट. बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला ब्लास्ट सिक्सर. पुल चा फटका पाहायला मिळाला. परफेक्टली पोझिशन मध्ये आले होते. बॅकफुटला जाऊन हा पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा भरपूर साऱ्या फटक्यांची यांना आवश्यकता असेल या मॅच मध्ये. बिकॉज बघा पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. एक सन्मानजनक टोटल बनवण्यासाठी इथनं चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. कारण बघा फर्स्ट 3 ओव्हरचा जर आपण विचार केला तर फक्त 7 होत्या. 4 विकेट देखील गेले. सुरुवात फार खराब झाली. आपण अगदी बघितलं होतं पहिल्या षटकामध्ये 3 विकेट गेले होते. 4 विकेट गेले होते माफी सुद्धा फर्स्ट ओव्हरमध्ये. त्यानंतर आपण बघितलं 2 इकॉनॉमिकल ओव्हर आले. त्यानंतर या चौथ्या षटकामध्ये एक आपल्याला सिक्सर पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट पुढचा बॉल पुढला जाऊन खेळायचं होतं. अपील बॅटची एज आणि आणखीन एक सफलता. 5वा धक्का. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. स्कोर कार्ड 5 विकेट आतापर्यंत गेले आणि टोटल जाऊन पोहोचला आता 14 धावा धावफलकावरती आहेत. 5 विकेट गेले. पूर्णपणे जो टॉप ऑर्डर होता ना तो कोलॅप्स झाला. कारण जर आपण बघितलं तर पहिले जे 5 फलंदाज होते 5 बॅटर्स होते त्यांना काही जास्त करता आलं नाहीये. फ्लिक्सचा हा फटका फक्त हलक्या हाताने सिरीजचा चांगला वापर केला गेला. एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल. धावफलक आता एका धावेच्या मदतीने 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. बघा इथनं देखील लढण्यासाठी एक सन्मानजनक टोटल उभा करण्यासाठी कुठे ना कुठे मी जो पार्टनरशिप ज्या शब्दाचा मी उल्लेख केला की पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. कारण जोही बॅटर येतो तो मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांमध्ये सातत्याने विकेट चालले. फुलर लेंथ होता ऑन द राईजच्या अंदाजाने. लॉंग ऑफ मध्ये स्ट्रोक केलेत. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित असतील. एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल. बघा 6 ओव्हरची मॅच होती फर्स्ट इनिंग. बट या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये एक गोष्ट जर आपण विचार केली ना तर सुरुवात फार खराब राहिली आणि त्यानंतर देखील मिडल फेसमध्ये आपण बघितलं की रन्स आल्या नाही आहेत. दॅट्स वाय या इनिंगमध्ये जास्त रन नाही आहेत. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये. विकेट कीपर अंडर द बॉल. मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक सफलता मिळेल. 6वा धक्का सध्याच्या घडीला या मॅचमध्ये.
कोणताही फॉर्मॅट केला, बट स्टार्ट जेव्हा खराब होतो तेव्हा त्या सिच्युएशनमध्ये निगेटिव्ह होण्याचं सोडून कशा प्रकारे त्या परिस्थितीमधनं बाहेर निघता येईल तसा विचार करणं गरजेचं होतं. बट ती गोष्ट आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळाली नाहीये. बॉल अवे मध्ये आहे, आणखीन एक विकेट आता मिळेल का? थोडे दूर राहिले स्क्वेअर लेगचे फिल्डर. सिंगल रन दरम्यान इथं घेतली जाईल. टोटल या एका धावेच्या मदतीने आता पुढे जातो 17 वरती. 17 ऑन द बोर्ड. सध्याच्या घडीला जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, जे बॅटर्स आहेत, फुल टॉस होता. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला होता. बॅटच्या अगदी टो एंडला हा बॉल लागला. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचताय. दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग. 2 धाबा देखील इथं पूर्ण केल्या जातील. बट या मॅचमध्ये जर एकंदरीत आपण विचार केला ना, टॉस आय थिंक सो जिंकला होता PCMC ब्लास्टर्सने आणि फर्स्ट फिल्डिंगचा निर्णय घेतला. आणि जो निर्णय त्यांनी घेतला की येस आम्ही फिल्डिंग करू, बट त्यानंतर ज्याप्रमाणे गोलंदाजांनी त्याच्यावरती रिॲक्ट केलं, साथ दिली, त्यासाठी गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. कारण मी नेहमी सांगतो बघा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, डिसिजन तुम्ही काहीही घ्या, बट त्याला योग्य किंवा अयोग्य कसं ठरवायचं ते तुमच्या हातामध्ये असतं. पण या मॅचमध्ये जो डिसिजन घेतला गेला होता टॉसबॉक्समध्ये की या सिटीज आम्ही फिल्डिंग करू, आणि त्यानंतर त्याच्यावरती ज्याप्रमाणे इम्प्लिमेंट केली गेली, ग्राउंड फिल्डिंग असो, कॅचिंग असो, त्यानंतर गोलंदाजांनी ज्याप्रमाणे रिस्पॉन्ड केला, त्यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल. फुलर लेंथ होता, ऑन साईडला फटका मध्ये, डीप मिड विकेटला फिल्डर डाऊन दी बॉल, बट कॅच ड्रॉप. मिस्टेक केली आहे. जे फिल्डर त्या रिजनमध्ये आय थिंक अभिजित होते. मिस्टेक दरम्यान त्याच्या माध्यमातून झाली. संधी जरूर होती, ही कॅच पकडायला हवी होती, कारण कॅच इतकी कठीणही नव्हती आणि मोस्ट ऑफ प्लेयरसाठी ही डेब्यू मॅच असेल. 2 धावा आल्या. फुलर लेन समोरच्या दिशेने आता प्रहार केला. लॉंगॉलला फिल्डर पोहोचतात. कॅच आता देखील ड्रॉप. फिल्डिंग हा फॅक्टर. या अगोदर जर आपण विचार केला, फर्स्ट ओव्हरमध्ये आपल्याला एक फिल्डिंगचा बेस्ट एक्झाम्पल पाहायला मिळाला होता, जी कॅच अर्थातच पकडली गेली होती. अभिजित नेच फर्स्ट ओव्हरमध्ये कॅच पकडली होती. अप्रतिम कॅच होती, बट त्याच्या माध्यमातूनच आपल्याला मिसफील्ड पाहायला मिळाली, बट मिसकम्युनिकेशन आणि मिसकम्युनिकेशनचा बेनिफिट विकेट्स. 7 विकेट आतापर्यंत गेले. आता प्रश्न हा देखील पडला की संपूर्ण ओव्हर्स खेळू शकतील की नाही, हा प्रश्न आता आहे, कारण 7 विकेट गेले. पंच केला. कव्हरला फिल्डरसाठी आता चेज. फिल्डर पोहोचता. फिल्डिंग देखील चांगली राहिली. 2 धाबा दरम्यान इथं घेतल्या जातील. स्कोर कार्ड या 2 धाब्यांच्या मदतीने आता पुढे जातो. 26 धाबा फलकावरती. बघा, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ ज्या मॅचेस आम्ही बघितलेल्या आहेत, बट त्यामध्ये देखील एक गोष्ट कॉमन असते की मॉर्निंग सेशनमध्ये कधी जास्त रन्स बनत नाही. कारण सध्याच्या घडीला देखील बघा, ज्याप्रमाणे ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे, हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, सकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर देखील असतो, त्या गोष्टींचा देखील ॲडव्हान्टेज गोलंदाजाला मिळत असतो. आणि
ज्याप्रमाणे गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल, प्रॉपर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली गेली. त्या अनुषंगाने या इनिंगमध्ये पूर्णपणे ना वर्चस्व PCMC ब्लास्टर्स टीमचा पाहायला मिळाला. फुलर लेंथ होता, बॅक टू द बॉल स्ट्रोक केले तर रनआउटची संधी. काम तमाम. आणखीन एक धक्का लागणार आहे, 8वा धक्का. नेक्स्ट मॅच टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतो. जी नेक्स्ट मॅच आहे NMR रायडर्स अगेन्स्ट टीम नाशिक रॉकर्स. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो की यस टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे. फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल आपण टॉस करणार आहोत. एक सिंगल रन आणखीन इथं घेतली जाईल, बट 6 ओव्हरची मॅच होती. लढण्यासाठी कमीत कमी मे बी 45-50 बनवायच्या होत्या, बट तसं काही घडलं नाही आहे. काही इनिशियल लेवल्सला विकेट गेले, तर अनुषंगाने पार्टनरशिप बनला नाही. आणि पार्टनरशिप जर बनणार नाही तर रन्स कुठनं बनतील? कारण जर आपण बघितलं इनिंगमध्ये आतापर्यंत 8 विकेट गेले, त्या अनुषंगाने रन स्कोर कार्डवरती जास्त नाही आहे. 27 आहेत. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर आता पोचतात वेगाने. एक सिंगल इथनं घेतली जाईल. मोस्ट ऑफ प्लेयर्ससाठी आय थिंक डेब्यू मॅचेस असेल. नवीन भरपूर सारे खेळाडू आहेत. आणि यस ही जी स्पर्धा आहे त्याविषयी देखील माहिती मी तुमच्यापर्यंत. रायडर्स 31चा टार्गेट आहे. अरे मार रायडर्स आम्ही रिक्वेस्ट करतो टॉससाठी टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे. अरे मार रायडर्स टीमचे कॅप्टन रिक्वेस्ट आहे की टॉससाठी पोचायचं. येस येस आपण टॉस करणार आहोत. मॅच नंबर 2 नाशिक रॉकर्स अगेन्स्ट टीम NMR रायडर्स. टॉस केला जातो, कॉल कोणाचा असेल? नाशिक रॉकर्सचा कॉल. हेड अशी मागणी आहे. येस इट इज हेड, म्हणजे टॉस जिंकला नाशिक रॉकर्सने. थोडंसं डिस्कशन कॅप्टन सोबत नक्कीच करूया. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला, डिसिजन काय असेल या मॅचमध्ये? We will like to bat first. Thank you, Kalyan team, for this wonderful organization, and hopefully everyone will enjoy this game. Thank you. Yes, best of luck both the teams. Toss complete. That's the news from the center. Team Nashik Rockers won the toss and they elected to bowl first. Over to Combox. Bat first. Over to Combox. Thank you. टॉस कंप्लीट झाला. टॉस रिपोर्ट अशी आहे, नाशिक रॉकर्सने टॉस जिंकला आणि फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंगचा डिसिजन घेतला. सो आपण जाऊया ऑन गोईंग मॅच. जी मॅच आपण पाहतायत PCMC ब्लास्टर्स अगेन्स्ट टीम CSN डॅशर्स. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली. फर्स्ट इनिंगमध्ये रन्स बनवला गेला 31 धाब्यांचं लक्ष, 31चं टार्गेट आहे. कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि आवाज सेकंड इनिंगसाठी मुनीशी पाटील यांचा आपण आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन
हॅलो नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांना आपल्या बुद्धीचे आराध्य देवता त्यांना वंदन करून आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय. आपण पाहतोय RPL 8 इंट्रा ग्रुप आयोजित डॉक्टर प्रीमियर लीग आपण पाहायला मिळते आणि ज्यामध्ये पहिलीच मॅच आपण पाहतोय. एका बाजूला PCMC ब्लास्टर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतो CSN डॅशर्स. जबरदस्त मॅच पहिलीच. अर्थात आज या स्पर्धेमधून आपल्याला एक गोष्ट नक्कीच पाहायला मिळेल की एक धाव ही आरोग्याकडे याचा एक जिवंत उदाहरण देताना हे सर्व डॉक्टर्स या मैदानावरती प्रत्येकाला संदेश देताना खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळतात. प्रथमतः बॅटिंग करताना जर बघितला गेला तर जितक्या धावा पाहिजे होत्या तितक्या पाहायला मिळाल्या नाही. ज्या पद्धतीने विशाल पाटीलने उल्लेख केला की गोलंदाजी चांगली झाली, क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं आणि घेतलेला डिसिजन हा त्यांना एक्सेप्ट करून त्या डिसिजन वरती पूर्णपणे मात केली आहे. आणि तो डिसिजन कसा योग्य ठरवायचा हे मैदानामध्ये त्यांनी दाखवला. आता टार्गेट जर बघितलं गेलं तर प्रथमतः बॅटिंग करताना 30 धावा बनवल्यात, 31 धावांचं लक्ष दिलंय आणि हेच 31 धावांचं आव्हान पार पाडण्यासाठी 2 सलामीचे बॅटर्स पाहतोय. स्ट्रायकर एंडला बॅटरचा विचार केला तर स्ट्रायकर एंडला आपण निखिल दोडकेला पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला अभिषेक यशोद आणि गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय अजय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक असणाऱ्या षटकांचा जर विचार केला तर 6 षटकांची मॅच. पहिला चेंडू यावेळेस पहा हवेत, फटका खूप सुंदर आहे. चेंडू सरळ डिपॉझिट केलाय लॉंग ऑन ला डोक्यावरती. 6 पहिल्या धावा. पुढचा चेंडू यावेळेस पहा 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 अपील स्ट्रॉंग आणि एखादा कमबॅक कसा असावा तर मी म्हणेन गोलंदाज अजय सारखा असावा. पहिला चेंडू फुल अगदी पुढ्यात आला, त्यानंतर चेंडूला सरळ फेकला लॉंग ऑनला आणि त्यानंतर जर बघितला गेला तर पुढचा चेंडू डॉट बॉल 31 धावांचा पटलाक करते सध्या. पुढचा चेंडू आणखी एक चांगला चेंडू हाताळला गेला. बॅक टू बॅक जर बघितला गेला तर आता 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आणि पहिला चेंडूवरती 6 धावा. अर्थात 3 चेंडूंचा खेळ समाप्त विदाऊट लॉस. धाव संख्या फळकावरती पाहतोय 6 आकड्यावरती. हा ट्रॅकर हलक्या गतीने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी असू शकते. सुखरूपरित्या पोहोचलेत आणि हा तिसरा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू गोलंदाज आपण पाहतोय अजय वेरेच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक चुकी घडली, मोठा फटका आला, पण त्यानंतरचा कमबॅक ज्या पद्धतीने पाहिजे ना तो दिला देखील गेलाय. आणखी एक चांगला चेंडू, तितकाच जमदार फटका. हा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सरळ निघून जातोय 6 धावेंकरिता. हा दुसरा प्रयत्न होता. इथे फटका फसलाय स्वतःच्या फलुतूमध्ये झेलला केली जाईल कंप्लीट. आणि विकेट क्रमांक पहिला जो फलंदाज अग्रेसिव्हली बॅटिंग करत होता त्याला आता मात्र इथून माघारी परतावं लागतं. अभिजित भोसले इनाट नंबर 3 वरती आपण पाहतोय. धावा फळकावरती 12 आहेत. प्रथमतः बॅटिंग करताना जर बघितलं गेलं तर निखिलने खूप चांगली बॅटिंग केली. निखिल माघारी परतला देखील गेलाय, पण ज्या पद्धतीने आपण एक्सपेक्ट करत होतो ना की स्टार्ट कसा असावा तो स्टार्ट करून दिलाय. व्ही शेप मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. पहिला चेंडू फेस करताना अगदी लॉंग ऑनला, त्यानंतर 5वा चेंडू फेस करताना लॉंग ऑफला आणि आणखी एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र कुठेतरी परतला गेलेत.
पण छोटी पारी होती, विस्फोटक होती, जी गरजेची होती, ज्या पद्धतीने बॅटिंग करायची होती त्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला. आपण बॅटिंग करताना पाहतोय पीसीएमसी ब्लास्टर्स, गोलंदाजीवरती CSN डॅशर्स. षटक क्रमांक पुढचा, यावेळेस पहा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खूप चांगला फटका, आणखी एक गॅप शोधला गेला आणि इथे मात्र चेंडू चौकाराकरिता 4 धावा. आणि धावसंख्या फळकावरती 16 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला. डीप मध्ये पाठीमागे खेळाडू आहे, थोडस क्षेत्ररक्षण मध्ये अडथळे पाहायला मिळाले पण स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने सावरलं गेलं आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. आणि आय थिंक ही पहिली सिंगल असावी, कारण की या आधी ज्या 16 धावा बनवल्या गेल्या त्या षटकार आणि चौकारामध्ये होत्या. ही पहिली सिंगल मिळाली आणि धावसंख्या फळकावरती 17 या आकड्यावरती. एक विकेट गमावला पण एका चांगल्या पोझिशन वरती आहेत पीसीएमसी ब्लास्टर्स. हा पहा अपील तर स्ट्रॉंग आहे पण पंचांचा इशारा, इट्स वाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 18 या आकड्यावरती. खूप चांगल्या पद्धतीने मैदान सजवलंय, तितक्याच चांगल्या पद्धतीचा खेळ हा मैदानामध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. स्लोवर चेंडू आहे, तितक्याच चांगल्या पद्धतीने ओळखलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. इट्स अ क्रॅकिंग शॉट, 4 धावा. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडला होता. डिसिजन घेतलेला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं आणि जो डिसिजन घेतला तो खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला, कारण की CSN डॅशर्सचा जर विचार केला तर ज्या पद्धतीने त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी पाहिजे होती ती पाहायला मिळाली. जे प्लॅनिंग साखले होते ते एक्झिक्यूट केले आणि आता मैदानामध्ये एका सेफ पोझिशनमध्ये. षटक क्रमांक दुसऱ्याच प्रगतीपथावरती असताना धावा पाहिल्या तर फळकावरती आपण पाहतो 22 या आकड्यावर. येणारा पुढचा चेंडू अक्रॉस दी हँड, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निघून जातोय. आणखी एक दमदार मोठा फटका, षटकार. तीन धाब्यांची गरज आहे इथून विजयासाठी. ह्यावेळेस पहा आणखी एक चांगला फुल स्ट्रोक आहे, पाठीमागे खेळाडू तैनात, चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर चौकार्याकरिता आणि इथे मॅचला पीसीएमसी ब्लास्टर्स संघ एकतर्फी मॅच करतायत. प्रथमतः हॅलो चेक प्रथमतः गोलंदाजीवरती आले आणि गोलंदाजी करताना खूप चांगली गोलंदाजी, येणाऱ्या फलंदाजांवरती दबाव ठेवला गेला आणि त्या दबावाच्या जोरामध्ये धावा बनवून दिल्या त्या फक्त 31 धावांचा